Hello student, today we'll discuss about milking management and methods of milking. First we'll see introduction. The milking is of cow is an art. It requires skill and experienced person for the milking. The characteristics of good milking management is milking at regular interval, milking fast within a स्टिप्युलेट पिरियड, मिल्किंग कंप्लीट मिल्किंग और यूज ऑफ सॅनिटरी मेजर्स. आता मिल्किंग जे आहे हे काय आहे तर एक आर्ट आहे. त्यानंतर मिल्किंग करण्यासाठी स्किल आणि एक्सपिरियन्स पर्सन रिक्वायर्ड असतो. त्यानंतर मग गुड मिल्किंग मॅनेजमेंटच्या ज्या कॅरेक्टर्स आहेत ते कुठले आहेत तर मिल्किंग ॲट रेग्युलर इंटरव्हल. म्हणजे जर सपोज आज आपण ॲनिमलचं मिल्किंग 4 वाजता करत असू तर रेग्युलर इंटरव्हलने म्हणजे 12 तासाच्या इंटरव्हलने आपण तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. म्हणजे गुड मिल्किंगसाठी जो मिल्किंग इंटरव्हल आहे तो रेग्युलर ठेवायला पाहिजे. त्यानंतर मिल्किंग फास्ट विदिन अ स्पिच्युलेट पिरियड. जी मिल्किंग आहे ती स्टँडर्ड 7 मिनिट्समध्ये ही मिल्किंग प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली गेली पाहिजे किंवा कंप्लीट करायची असते. त्यापेक्षा जास्त वेळ मिल्किंग केली गेली नाही पाहिजे. त्यानंतर मिल्किंग करताना कंप्लीट मिल्किंग झालं पाहिजे आणि मिल्किंग करताना सॅनिटरी मेजर्सचा पूर्ण उपयोग झाला पाहिजे. हायजेनिक कंडिशन आहे ती फॉलो केली गेली पाहिजे. जे युटेन्सिल आहे ते क्लीन असायला पाहिजे. जो व्यक्ती मिल्किंग करणार आहे त्याने स्वतःच्या पर्सनल हायजीनवर इम्फायसिस केलं पाहिजे. त्याचे नेल्स कट पाहिजे. त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे व्यसन नसावं अशा प्रकारचे सॅनिटरी मेजर्स यूज केले पाहिजे. आता मिल्किंग इंटरव्हल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. इंटरव्हल शुड बी इक्वल. जसं मी सांगितलं की आज जर मिल्किंग केलं तर 12 तासानंतर पुन्हा मिल्किंग करायचं आहे आणि हा जो इंटरव्हल आहे हा इक्वल असायला पाहिजे. मिल्किंग काऊ ॲट 12 आवर्स इंटरव्हल इज डिझायरेबल. ज्या मिल्किंगमध्ये असणाऱ्या काऊ आहेत त्यांना 12 आवर्स इंटरव्हल हा डिझायरेबल आहे. विथ अ नॉर्मल इंटरव्हल ऑफ 10 to 12 आवर्स द बटर फॅट लेवल इज हायर ॲट मॉर्निंग दॅन ॲट द इव्हिनिंग मिल्किंग अप टू 1%. जी बटर फॅट लेवल जी आहे ती मॉर्निंग मिल्किंगमध्ये जास्त असते ॲज कम्पेअर टू इव्हिनिंग मिल्किंग. मिल्क yield is increased by 15% with thrice daily milking but no appreciable increase in a fat. जर दिवसातनं किंवा विदिन 24 hours जर 3 वेळेस मिल्किंग केलं गेलं तर जी मिल्क yield आहे, जी दूध आपल्याला गाईपासून दूध मिळण्याची जी क्षमता आहे ती इन्क्रीज होते, परंतु जे फॅट पर्सेंट आहे ते डिक्रीज होतं. नेक्स्ट आहे मिल्किंग डिसऑर्डर. आता हार्ड और स्लो मिल्कर और लिकी काऊ किंवा फास्ट मिल्कर असे जे 2 आहेत ते मिल्किंग डिसऑर्डर आहेत. आता हार्ड और स्लो मिल्कर बघूया आपण. दिस कंडिशन इज कॉज ड्यू टू अ स्ट्रॉंग स्पिंक्टर मसल. जे टीट्स आहे गाईचे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग स्पिंक्टर मसल जर प्रेझेंट असेल, स्पिंक्टर मसल प्रेझेंट असतात पण जर त्या स्पिंक्टर मसल स्ट्रॉंग असतील, ह्या स्पिंक्टर मसल काय वर्क करतात तर त्या क्लोज आणि ओपन होत असतात, मिल्क लेट डाऊनचं काम करतात किंवा मिल्क स्टॉप करण्याचं काम करतात. तर ज्या काऊच्या टीट्समध्ये म्हणजे सडामध्ये ह्या स्पिंक्टर मसल ज्या स्ट्रॉंग असतील तर ती काऊ सहजासहजी दूध देत नाही किंवा दूध काढायला हार्ड जाते. ग्रोथ ऑफ किंवा मग आणखी एक रिझन असं आहे ग्रोथ ऑफ लायनिंग मेम्ब्रेन्स ऑफ टीट कॅनल नियर द ऑरिफायसिस. ऑरिफायसिस म्हणजे काय? ओपनिंग. जर टीट कॅनलच्या भोवती जर लायनिंग मेम्ब्रेनची ग्रोथ झालेली असेल तरीसुद्धा मिल्क लेट डाऊन होण्यासाठी डिफिकल्टी होते. जर नॅरो टीट कॅनल ड्यू टू इन्फेक्शन और इंजुरी, जर जो टीट कॅनल आहे जे ओपनिंग आहे सडाचं जर तो नॅरो झालेला असेल एखाद्या इन्फेक्शनमुळे किंवा इंजुरीमुळे तरीसुद्धा दूध काढायला हार्ड जातं. तर अशा वेळेस काय करायचं आहे, यूज ऑफ वॅसलिन और ऑइल ऑन टीट्स अँड मिल्किंग बाय मिल्कर विथ अ स्ट्रॉंग हँड मे बी पार्शियली रेमेडी दिस कंडिशन. अशा वेळेस काय करायचं, वॅसलिन किंवा ऑइल जे टीट्स आहे त्याला लावायचं आणि स्ट्रॉंग हँडने आपण मिल्किंग करायचं. त्यामुळे ही जी डिफिकल्टी आहे, ही डिसऑर्डर आहे ती कमी व्हायला मदत होईल. वॅसलिन आणि ऑइलने काय होईल तर जे अडर आहे टीट्स आहे ते सॉफ्ट होतील. नंतर दुसरी डिसऑर्डर आहे लिकी काऊ किंवा सॉफ्ट मिल्कर. सीन ड्युरिंग फर्स्ट फ्यू वीक आफ्टर काविंग. फ्यू वीक आफ्टर काविंग नंतर ही सिच्युएशन दिसून येते.
तर हे कशामुळे होतं, जे स्पिंक्टर मसल आहे त्यांचं जर जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते जर वीक असेल, मगाशी आपण बघितलं होतं ते स्ट्रॉंग होत होतं म्हणून मिल्क लेट डाऊन होत नव्हतं, पण जर स्पिंक्टर मसलचं जे कॉन्ट्रॅक्शन होतं ते जर वीक असेल तर अशा वेळेस काय, मिल्क सहजासहजी अडरमधून किंवा अडरमधून टीथ थ्रू बाहेर येऊ शकतं. जनरली सीन इन हेवी मिल्कर, ज्या हेवी मिल्कर काऊ असतात ज्यांचं अडर मोठं असतं आणि मिल्क कपॅसिटी जास्त असते, तर अशा ॲनिमलमध्ये हा प्रॉब्लेम दिसून येतो. जर डिले झालं, मिल्किंग करायला उशीर झाला तरीसुद्धा हा प्रॉब्लेम दिसून येतो. तर अशा वेळेस काय करायचं, जे टिंक्चर आयोडीन येतं मार्केटमध्ये ते आयोडीन पेंट करायचं टीथच्या एंड ऑफ द टीथला. हे जे आयोडीन आहे ते पेंट करायचं किंवा आयोडीन लावायचं, टिंक्चर आयोडीन. किंवा मग अशा ॲनिमलचं जे मिल्किंग आहे ते दिवसातून 3 किंवा 3पेक्षा जास्त वेळा करायचं. मिल्किंग दिस काऊ 3 or more टाईम पर डे इन ऑफ्टन प्रॅक्टिकली. म्हणजे ही जी हा जो प्रॉब्लेम आहे हाही सॉल्व्ह होऊन जातो. आता मिल्किंगच्या मेथड आहेत, हँड मिल्किंग आणि मशीन मिल्किंग. ह्या मिल्किंगच्या मेन 2 मेथड आहे. त्यातल्या हँड मिल्किंगमध्ये फुल हँड, याला फिस्टिंगसुद्धा बोलतात, स्ट्रिपिंग आणि नकलिंग अशा मेथड्स येतात. आता फुल हँड मेथड, इट सिम्युलेट द नॅचरल सकिंग ऑफ द काफ अँड ग्रास्पिंग द टीथ्स विथ हँड्स. आता ह्या इमेजमध्ये आपण बघू शकता की हाताचे जे 4 बोटं आहे ते टीथ्सभोवती पूर्ण म्हणजे टीथ्सभोवती आलेले आहेत आणि जो अंगठा आहे त्याने वरती सपोर्ट घेतलेला आहे आणि खाली जे आहे हे असं ड्रॅग करायचं म्हणजे मिल्किंग होतं. अशा प्रकारचे ह्या मेथडला काय बोलतात, फुल हँड मेथड बोलतात. आता दुसरी जी आहे ती नकलिंग मेथड. नकलिंग मेथडमध्ये काय करतात, तर हा अंगठा आहे जो आता आपल्याला बाहेरच्या साईडने दिसतोय तो अंगठा ह्या आतल्या साईडने येतो, आतल्या साईडने तो टीथ्सला टच झालेला असतो आणि त्याच्या भोवती हे आपले 4 बोट येतात आणि त्यानंतर मिल्क करताना आपण जे आहे ते असं ड्रॅग करतो, जे टीथ्स आहे ते ड्रॅग करतो. पण याचं डिसएडव्हान्टेज असा आहे की जो अंगठा आहे, अंगठ्याचं जे नख आहे ते कंटिन्युअस टीथला लागत असतं, त्यामुळे टीथ्सला किंवा ॲनिमलला इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. तर ही जी नकलिंग मेथड आहे ही काही मिल्किंगची बेस्ट मेथड मानली जात नाही. त्यानंतरची जी स्ट्रिपिंग मेथड आहे त्या स्ट्रिपिंग मेथडमध्ये फक्त आपला अंगठा आणि इंडेक्स फिंगर ह्या 2 बोटांनी टीथ्स होल्ड केले जातं आणि नंतर ड्रॅग केले जातं आणि ह्या 2च बोटांच्या साहाय्याने मिल्किंग केलं जातं. याला स्ट्रिपिंग मेथड बोलतात. नंतर मग आता मशीन मिल्किंग आपण बघूया. अ मशीन फॉर हार्वेस्टिंग मिल्क फ्रॉम द अडर ऑफ द मिल्किंग ॲनिमल. इथे हे दिसतात, याला टीथ कप बोलतात. ही जी आहे ही पूर्ण मिल्किंग मशीन आहे. हे आहे टीथ कप आहे. तर मशीन कशासाठी यूज केलेली आहे, तर मिल्किंग ॲनिमलचं दूध काढण्यासाठी. मग आपण मिल्क हार्वेस्टिंग म्हणजे काय ते बघूया. मिल्क हार्वेस्टिंग इज द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मिल्क फ्रॉम ॲनिमल, transporting the milk to storage tank, storing the milk until it is pick up for the processing. Milk is usually cooled during the storage. आता मिल्किंग म्हणजे दूध काढताना काय केलं जातं, तर ॲनिमलच्या सडांमधून दूध काढलं जातं, त्यानंतर ते स्टोरेज टँकमध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. आफ्टर दॅट कधीपर्यंत ट्रान्सपोर्ट केलं जातं, तोपर्यंत त्या फर्दर प्रोसेसिंगला पाठवत नाही आणि युजली जे मिल्क आहे ते कोल्ड म्हणजे थंड ठिकाणी स्टोअर केलं जातं किंवा थंड टेम्परेचरला ठेवलं जातं, स्टोअर केलं जातं. मिल्क हार्वेस्ट रिक्वायर कोऑपरेटिव्ह एफर्ट्स बिटवीन द ॲनिमल अँड द ऑपरेटर. दूध काढताना काय ॲनिमल अँड ऑपरेटरमध्ये कोऑपरेटिव्ह एफर्ट्स रिक्वायर असतात. अँड द प्रॉपरली फंक्शनिंग मिल्किंग मशीन जे आहे ते प्रॉपरली फंक्शनिंग असायला हवं. आता मिल्किंग मशीनचे गोल काय आहे, तर मिल्किंग मशीन आपण यूज का करतो. अ प्रॉपरली डिझाईन, इन्स्टॉल अँड मेंटेन अँड द ऑपरेटेड मिल्किंग मशीन विल रिमूव्ह मिल्क फ्रॉम द ॲनिमल क्विकली अँड जंटली. आता मिल्किंग मशीन यूज करण्याचा मेन गोल आहे की जे मिल्क आहे ते क्विकली आणि जंटली रिमूव्ह करायचं, काढून घ्यायचं. नॉट कॉन्ट्रीब्यूट टू पुअर अडर हेल्थ. त्यामुळे काय अडर हेल्थची कुठल्याही प्रकारचा समझोता केला जात नाही. प्रॉपर मिल्किंग केलं जातं ह्या मिल्किंग मशीनने. सेम प्रेशर अप्लाय केला जातो टीथ्सवर, त्यामुळे ॲनिमलला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही.
नॉट डिग्रेड मिल्क क्वालिटी फ्रॉम द टाईम ऑफ रिमूवल टू डिलिव्हर. जेव्हा आपण हाताने मिल्किंग करतो त्यावेळेस कितीही सॅनिटरी मेजर यूज केले तरीही मिल्क कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस असतात. परंतु जेव्हा आपण मशीनने मिल्किंग करतो त्यावेळेस मिल्कचा बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी काहीही संबंध येत नाही आणि ही पूर्णतः सॅनिटरी मेजर यूज करून मिल्किंग आपलं होऊ शकते आणि इझी टू क्लीन आणि सॅनिटाईज होऊ शकतं या मशीन मिल्किंगने. नेक्स्ट आहे मिल्किंग मशीन कंपोनंट्स कुठले कुठले आहे. तर मिल्किंग युनिट, व्हॅक्यूम प्रोडक्शन अँड कंट्रोल सिस्टीम असते, मिल्क ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते आणि क्लिनिंग आणि सॅनिटायझिंग सिस्टीम पण मिल्क कंपोनंट्समध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर मिल्क कूलिंग अँड स्टोरेज सिस्टीम असते. ऑल्दो नॉट पार्ट ऑफ द मिल्किंग मशीन इटसेल्फ, द मिल्किंग मशीन ऑलवेज डिलिव्हर मिल्क टू अ स्टोरेज कंटेनर अँड मिल्क इज युजली कूल ऑन द फार्म. हे जे कंपोनंट्स आहे हे मिल्किंग मशीनमध्ये प्रेझेंट असतात. तर आता वर्क कसं करतं आपण बघूया. इथे ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल हे मिल्किंग युनिट आहे, हे टीट्स कप आहे, इथे मिल्क लाईन आहे, रिसीव केलं जातं, मिल्क पंप आहे, व्हॅक्यूम आहे, एअर लाईन आहे, त्यानंतर व्हॅक्यूम पंप आहे. अशा प्रकारचं हे असेंब्ली आहे मिल्किंग मशीनची. लेट्स हॅव टू क्लोजर लुक ॲट द मिल्किंग युनिट्स. आता द मिल्किंग युनिट इज मेड अप ऑफ सेवरल पार्ट. 4 टीट कप्स जे आपण बघितले होते मागाशी, हे समजा हे 4 टीट कप्स आहेत. तर हे जे टीट्स कप आहे अ सॉफ्ट रबर लाइनिंग दॅट इज माउंटेड इन अ मेटल और प्लास्टिक शेल. तर इथे मी दाखवते तुम्हाला. हे जे कप आहे आतल्या साईडने काय आहे, सॉफ्ट रबर लाइनिंग आहे आणि त्याच्या बाहेरच्या साईडने मेटल किंवा प्लास्टिकचं कवरिंग असतं. अशा प्रकारचे ते टीट कप असतात. जो सॉफ्ट रबर आहे मशीन मिल्किंगचा फक्त तेवढा आणि तेवढाच पार्ट ॲनिमलच्या बॉडीला टच होतो, बाकी कुठलाही पार्ट ॲनिमलच्या अडरला टच होत नाही. फक्त तो जो सॉफ्ट रबर आहे तेवढाच ॲनिमलच्या अडरला टच झालेला असतो. नंतर द क्लॉ कलेक्ट मिल्क फ्रॉम ऑल द टीट्स कप. एक क्लॉ असतो, चावी म्हणू शकतो आपण त्याला. त्याचं काम काय आहे, कलेक्ट मिल्क फ्रॉम ऑल द टीट कप्स. नंतर द पल्सेटर अँड एअर वॉल दॅट क्रिएट द पल्सेशन ऑर द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ लाइनिंग. आता जे पल्सेटर आहे, इयर वॉल आहे, तो काय करतं, पल्सेशन क्रिएट करतं आणि हे पल्सेशनमुळे ज्या लाइनिंग आहे त्या क्लोज आणि ओपन होण्याचे काम होतं. त्यानंतर कनेक्टिंग ट्यूब आहेत, 4 कनेक्टिंग ट्यूब आहेत. शॉर्ट मिल्क ट्यूब लाइनर टू क्लॉ, त्यानंतर लॉंग मिल्क ट्यूब क्लॉ टू मिल्क लाईन अँड शॉर्ट पल्स ट्यूब शेल टू इयर फ्रॉग, नंतर लॉंग पल्स ट्यूब एअर फ्रॉग टू पल्सेटर. अशा प्रकारच्या ह्या कनेक्टिंग ट्यूब्स आहेत. लेट्स सी हाऊ वी गेट मिल्क आउट ऑफ द मिल्क. व्हॅक्यूम is applied to the inside of the linear to withdraw milk from each teat and keep the machine attached to the cow. आता वॅक्यूम अप्लाय केल्याच्या नंतर काय होतं, इनसाइड जी मशीन आहे ती टीट्सला अटॅच होऊन जाते मिल्क विड्रॉ करण्यासाठी आणि प्रत्येक टीटला ती अटॅच होते. त्यानंतर पल्सेशन चेंबर जेव्हा अंडर व्हॅक्यूम येतो किंवा आपण जेव्हा व्हॅक्यूम द्यायला सुरुवात करतो, व्हॅक्यूम क्रिएट करायला सुरुवात करतो, त्यावेळेस हे पल्सेशन काय होतं, पल्सेशन चेंबर जो आहे तो अंडर व्हॅक्यूम द लाइनर इज ओपनिंग अँड मिल्क फ्लो इज स्टार्टेड. मग लाइनर जे आहे ते ओपन होतं, जी लाईन आहे ती ओपन होते किंवा हे लिनर ते ओपन होतं आणि मिल्क फ्लो स्टार्ट होऊन जातो. आणि मिल्किंग झाल्याच्या नंतर विदिन 7 मिनिट हे मिल्किंग कंप्लीट होतं. मिल्किंग झाल्याच्या नंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज अप्लाइड टू द पल्सेशन चेंबर अँड द लिनियर क्लोज, जी लाईन आहे ती क्लोज होऊन जाते आणि जो मिल्क फ्लो आहे तो स्टॉप होतो. त्यानंतर द टीट इट मसाज टू रिड्यूस कंजेक्शन. त्यानंतर काढल्याच्या नंतर थोड्या वेळ टीटला मसाज करायचं टू रिड्यूस द कंजेशन. अशा प्रकारचं हे जे मिल्किंग मशीन आहे ते वर्क करतं. लेट्स लुक ॲट हाऊ एअर अँड मिल्क मूव थ्रू द मशीन. इथे दिसतं मिल्किंग मशीन, ही एअर लाईन, हा व्हॅक्यूम, रिसिवर, मिल्क पंप, मिल्क लाईन अँड व्हॅक्यूम पंप. अशा प्रकारचं हे जे आहे ते वर्क करतं. आता आपण कन्क्ल्युजन बघूया. मशीन मिल्किंग आणि हँड मिल्किंगमध्ये डिफरन्स काय आहे तो ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. ही जे मशीन मिल्किंग आहे इकॉनॉमिकल आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, परंतु इझी मेथड आहे, लेबर कमी लागतात आणि टाईम सेविंग मेथड आहे.
वर्सेस जी हँड मिल्किंग आहे, मोर लेबर रिक्वायर असतात, स्किल अँड इफिशियन्सी रिक्वायर असते हँड मिल्किंगमध्ये. त्यानंतर इन मशीन मिल्किंग, मिल्क प्रोडक्शन इज मोर हायजेनिक विथ ऑप्टिमम स्टँडर्ड ऑफ क्लीनलीनेस, अँड इन हँड मिल्किंग लॅक प्रॅक्टिकल हायजेनिक ऑपरेशन. नंतर मशीन मिल्किंग इज अ मोर रेग्युलर अँड हँड मिल्किंग काय रेग्युलर. मशीन मिल्किंगमध्ये मिल्किंग जे आहे ते रेग्युलर होतं आणि हँड मिल्किंगमध्ये इरेग्युलर होतं. तर ह्याचं रिझन असं आहे की मशीन मिल्किंगमध्ये एकसारखा प्रेशर टीटवर लावला जातो, कारण आपण जो प्रेशर सेट करतो तोच टीटवर लावलेला जातो. कंटिन्युअस एका प्रेशरमध्येच मिल्क काढलं जातं. परंतु हँड मिल्किंगमध्ये असं नसतं. हँड मिल्किंगमध्ये आपण आपल्या हाताने मिल्क काढत असतो, तर त्यावेळी कधी कमी जास्त प्रेशर कमी जास्त प्रेशर टीट्सवर अप्लाय होतं, त्यामुळे त्याला इरेग्युलर बोलतात. In machine milking, cows are milked with same pressure and same milker, and in hand milking occurs individual variation. In machine milking, it is need of modern management for large and organized dairies of high yielding cow. या ठिकाणी ही मशीन मिल्किंग प्रेफरेबल आहे, अँड हँड मिल्किंग नॉट नेसेसरी फॉर इंडिव्हिज्युअल और स्मॉल ग्रुप ऑफ डेअरी ॲनिमल. जर कमी ॲनिमल असतील तर या ठिकाणी आपण हँड मिल्किंग यूज करू शकतो. आय होप तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये काही डाऊट नसायला पाहिजे. काही डाऊट असेल तर आपण लेक्चरला गुगल मीटच्या लेक्चरला डिस्कस करूया.